नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळचे 6:30 वाजलेत. माझं सगळं आवरून झालं आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी व्हिडिओ मी आज पहिल्यांदाच रेकॉर्ड करते आहे. व्हिडिओ जरी आत्ता रेकॉर्ड करायला सुरुवात केली असली तरी दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजताच झाली आहे. त्याच्यानंतरसुद्धा बरीच कामं झाली जी रेकॉर्ड नाही केली. ज्यांना माहिती नसेल आणि ज्यांनी आपला या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना सांगू इच्छिते की आज आपल्या घरी आपल्या गावची ग्रामदेवता आई नवलाई हिचं आगमन होणार आहे आणि ती वस्तीला येणार आहे, रात्री राहायला येणार आहे. त्याचप्रमाणे आज दुपारी गावजेवणसुद्धा असणार आहे, तर त्याचीच सगळी धावपळ घरी चालू आहे. आता थोड्याच वेळात आमच्या वाडीतली माणसं येतील, आमची गावकी जमेल आणि जेवणाच्या तयारीला लागतील. आज अजिबात बॅकग्राऊंड म्युझिक देण्याची गरज नाही आहे. कावळे ओरडत आहेत आणि असं म्हणतात कोकणात की जेव्हा कावळे ओरडतात ना तर तेव्हा पाहुणे येणार असतात आणि तसंच होणार आहे. माझी आत्या, काका, ताई आणि छोटा समर्थ आता ते एक 10-11 वाजेपर्यंत येतील. त्याच्यानंतर संध्याकाळी माझे भाऊ येणार आहेत, शुभम, दादा, भैया, कार्तिक सगळे येणार आहेत. तर आजचा कार्यक्रम हा खूप खूप मोठा असणार आहे, खूप आणि तेवढा स्पेशलसुद्धा असणार आहे. मी म्हटलं होतं की पालखी घरी ठेवण्यामागे एक स्टोरी आहे जी मी आपल्याला त्या दिवशीचाच व्हिडिओमध्ये सांगेन. तर ती स्टोरी अशी की याच्या आधी जेव्हा पालखी आपल्या घरी वस्तीला आली होती तेव्हा मी सेकंड इयर BScला होते आणि त्यानंतर जेव्हा मी थर्ड इयरला गेले तेव्हा 2020 आणि 2020 या सालाविषयी काही बोलायलाच नको. कोरोना, लॉकडाऊन, कर्फ्यू हे सगळं होतं. पण त्यावर्षी आमच्या गावचा शिमगा झाला होता, पालखी घरीसुद्धा आली होती. त्यानंतर 2021मध्ये पालखी घरी नाही आली कारण सेकंड वेव्ह आली होती कोरोनाची आणि मग असे नियम निघाले होते की पालख्या घरी म्हणजे फिरवू नका, शिंपणं करू नका, सहाणेवर जाऊन सगळ्यांनी ओट्या भरा. तर तसं झालं होतं. 2022मध्ये पालखी घरी आली आणि त्यावेळेला मी जस्ट जॉबला लागून 1-2 महिने झाले होते आणि माझी खूप इच्छा होती की तिला त्यावर्षी घरी ठेवूया. पण शक्य होत नव्हतं आणि मी तेव्हा तिला सांगितलं होतं की जेव्हा तुला असं वाटेल ना की तुझं हे बाळ, तुझं मानपान, तुझं आदरातिथ्य, तुझं सगळं अगदी थाटामाटात व्यवस्थित करू शकेल, त्यावर्षी तू घरी राहायला ये. आणि आज तब्बल 2 वर्षांनंतर आईची अशी खात्री झाली आहे की तिचं हे बाळ तिला व्यवस्थित आदरातिथ्य करून मानपानात घरी आणून बसवू शकते. तर तेव्हा ती आज आपल्या घरी येते. तर ही अशी एक स्टोरी आहे, योगायोग म्हणा किंवा काही, पण माझी श्रद्धा आहे आणि मला खूप भारी वाटतं आहे आज. चला, मी जास्त बडबड नाही करत आहे. आता थोड्याच वेळात वाडीतली सगळी पुरुष मंडळी येतील कारण जेवणाचा सगळा ताबा ते लोकं घेणार आहेत. आजचं जेवण हे ते सगळे पुरुष मंडळी करणार आहेत, त्यामुळे ते येतील. दिवसभरात जे काही होईल आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे कुठेच जाऊ नका, बघत राहा. मी विशाखा आहे आपलं यूट्यूब चॅनल आणि आपला हा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. मंडळी, थोड्याच वेळात आमच्या वाडीतले सगळे काका जे जेवण बनवतात ते घरी आले आणि त्यांनी चुलीची मांडामांड सुरू केली. कोकणात कोणत्याही कार्यक्रमाचं जेवण हे चुलीवरच बनतं. इथे आधी 2 चुली मांडल्या होत्या, मग त्यांना वाटलं की अजून चुली मांडूया जेणेकरून जेवण लवकर होईल, म्हणून त्यांनी आणखीही चूल एक वाढवली. इथे मम्मी टोपांना लेवण घेते. इतर वेळी हे लेवण राखाडीचं असतं, पण आज जेवण जास्त आहे आणि त्यामुळे टोप जास्त काळ चुलीवर राहणार आहेत. त्यामुळे मम्मी इथे डिटर्जंट पावडर मिक्स करून लेवण घेते. ज्या चुलीवर अन्न शिजतं ती चूल देवास्वरूप असते आणि त्यामुळेच आमच्या कोकणात अन्न शिजवण्यापूर्वी चुलीला पोतेरं घेण्याची पद्धत आहे. पोतेरं घातल्यानंतर मम्मीने चुलीला रांगोळी काढली आणि त्यानंतर चुलीची पूजासुद्धा केली. झाल्याची
आमच्याकडे मोठ्या कार्यक्रमांमध्ये ज्या चुलीवर अन्न शिजतं त्या चुलीसाठी उल्पा ठेवण्याची पद्धत आहे. या उल्प्यामध्ये एका पत्रावळीत नारळ, थोडे पैसे, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल ठेवलेलं असतं. पाणी होतो काम करणार मंडळी, कोकणात माणूस कधीच एकटा पडत नाही आणि कुणा एकाचा कार्यक्रम त्या एकाचा राहत नाही. असं मी नेहमी का म्हणते हे तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओजमधून कळलं असेल. देव भलेही आमच्या घरी विराजमान होणार आहेत, पण इथे प्रत्येकजण तुमचं आमचं न करता आपलं समजून काम करतोय. सिलाज इकडे बांधलंय. काय काय बघ, गंदू झाली तू, गंदू झाली, गंदू. वेदून याला आंघोळ घातला की नाही? ये तर बस, वर बस, वर बस, तिथे वर बस, बस तुला पिक्की आणते मी, बस. हे मार मी समजेल. अरे नाही हे मार समजेल. काही जेवण झालंय, काही होतंय. तयारी एकदम जोरदार चालू आहे. तुम्ही सुद्धा या जेवायला. मला माहिती आहे मी तुम्हाला आमंत्रणच दिलं नाही. आज रात्री आपल्या घरी आपली ग्रामदेवता नवलाई आई येणार आहे. सगळ्यांना मित्रांना आमंत्रण देऊन झालं आहे, नातेवाईकांना बोलावलं आहे. तुम्हीसुद्धा फॅमिली आहात, तुम्हीसुद्धा या. जरी प्रत्यक्षात नाही येता आलं तरी व्हर्च्युअली व्हिडिओच्या माध्यमातून तरी नक्की या. आता अजून पालखी शेजारच्या वाडीतून आमच्या वाडीत आली नाही आहे. काही वाडीतले माणसं गेलेत पालखीला घेऊन यायला. पालखी येईल आणि संध्याकाळीसुद्धा ती आपल्याच घरी आपल्या अंगणात येऊन बसणार आहे आणि त्याच्यानंतर इथूनच ती जिथे नाचणार तिथे जाईल. आता हा व्हिडिओ किती मोठा होतो आहे त्यावर डिपेंड आहे की सगळं एकाच व्हिडिओत येईल का. पण मी असा विचार करते आहे की पालखीचं जे आगमन आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, जेणेकरून व्हिडिओ छोटा होईल आणि आपल्याला अपलोडिंगला आणि तुम्हाला पाहायलासुद्धा सोपा जाईल. हॅलो वन्स अगेन. जेवण झालं आहे, सगळे गेले त्यांच्या घरीसुद्धा. आज दुपारी पालखी येणार आहे ना, म्हणून गेले घरी. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेवण झालं आहे आणि मला इथे मम्मीने जेवणाची राखण करायला बसवलं आहे. मला एवढं हसायला येतं आहे की ज्या माणसाला जास्त भूक लागते, जी खात असते, तिला मम्मीने जेवणाची राखण करायला बसवलं आहे. आमच्या घरी दुपारचं महाप्रसादाचं जेवण असल्यामुळे पालखी आमच्या घरी न येता डिरेक्टली वाडीतल्या दुसऱ्यांच्या घरी जात होती आणि हे बघताना थोडंसं वाईट वाटत होतं की देव आपलं घर वगळून दुसऱ्यांच्या घरी का जातोय. पण नंतर मम्मीने समजावलं, अगं ती रात्री राहायला येणार आहे, मग आत्ता नाही आली तरी चालेल, जाऊ दे तिला, दुसरी पण तिचीच लेकरं आहेत ना. आता कधी येते पालखी? ये अगं माझं बाळ, ती आली पालखी.
बाजूच्या 2 घरांमधलं शिंपणं झाल्यानंतर देव एका घरी ठावरला आणि मग वाडीतल्या सगळ्या मुलांची लगबग सुरू झाली. कारण गावजेवणाच्या पंक्ती उठवायच्या होत्या, महाप्रसादाला सुरुवात करायची होती. एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करू का? तसे तर आजपर्यंत आमच्या घरी बरेच कार्यक्रम झाले, पण काल जेव्हा या सोहळ्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा मनात थोडीशी भीती आणि धाकधूक होती की सगळं व्यवस्थित होईल ना. पण काल जेव्हा मी हे सगळं जवळून अनुभवलं तेव्हा असं वाटलं की मी किती नशीबवान आहे. देवाने माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी, मला आधार देणारी, माझ्यावर माया करणारी इतकी चांगली माणसं पेरली आहेत की जी नातेवाईकांच्याही आधी माझ्यासाठी हजर असतात. वाडीतले सगळे दादा काका सगळे माझा आधार बनून तिथे उभे होते आणि प्रत्येकजण हा कार्यक्रम स्वतःचा असल्यासारखं काम करत होते. आणि हे बघून मला त्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटलं आणि अभिमानसुद्धा वाटला. गावचे इतर माणसं जेवून गेल्यानंतर आमच्या वाडीतली ही मंडळी जेवायला बसली होती. त्याचंच हे एक रेकॉर्डिंग. मंडळी, खरं तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पालखीचं आगमनसुद्धा दाखवणार होते, पण मला असं वाटतंय की हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे माझ्या घरी नवलाई देवीचं आगमन असा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल, ज्याच्यामध्ये पालखीचं आगमन असेल, रात्रीचं वाडीचं जेवण असेल, प्रसादाचं जेवण असेल, थोडंफार पालखी नृत्य पथकाची झलक असेल, पालखीची जी मिरवणूक निघते ती असेल. त्यामुळे या पुढचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि खूप एकदम इमोशनल असा असणार आहे, त्यामुळे तोसुद्धा नक्की पहा. आजचा हा तोडका मोडका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये मी आज कशी दिसते आहे हे नक्की सांगा.